आणि त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण डोळा ॲडमिनिस्ट्रेशनवर होता की आज रेमडेसिवीर नाही आहे, मग ते कसं घ्यायचं, त्याचं आरसी कसं करायचं. आणि मग हे सगळं त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदयांना सांगून मीटिंग घेऊन 3 टास्क फोर्सची जेव्हा लस द्यायची होती तर ती लस आपल्याकडे सुरुवातीला सुरू केली आणि ती लस सर्वत्र दिली. त्यांनी हजारो लोकांचे जीवन या त्यांच्या लिडरशिपमुळे वाचलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक घरात जावं म्हणून मार्गदर्शन करणं, टी व्हीवर मार्गदर्शन करणं, लोकांना समजेल अशा भाषेत सांगणं, याचं ते काम करत होते. आणि म्हणून मला असं वाटते की त्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये साहेबांनी जे काम केलं आहे ते नुसतं वाखाण्यासारखं नाही आहे, तर त्या कामाच्यामुळे जे हजारो लोक वाचले आणि लोकांना असं वाटलं की हा शासकीय दवाखाना आपला आहे. आपण याच्यापूर्वी पाहत होतो की सर्वच दवाखाने हे आपण खाजगी मोठे म्हणायचो, पण त्या काळामध्ये साहेबांच्यामुळं सरकारी दवाखान्याला खूप मोठं महत्त्व आलं आणि सरकारी दवाखाने हे आपल्या रुग्णांना मदत करू शकतात हे त्यांनी त्या काळात दाखवून दिलं. मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर असून अतिशय लहानातल्या लहान माणसाचा फोन उचलणं आणि प्रत्येक माणसाला मदत करण्याचं काम साहेबांनी केलं आहे आणि आरोग्यमंत्री कसा असावा हे त्यांनी दाखवून दिलं आहे.